मुलगी सासरी जाताना आई अन्नपूर्णा देत आहे, अन्नपूर्णेची मूर्ती देत आहे. त्याचा उद्देश काय? त्याचा उद्देश हा की तुझं घर अन्नपूर्णेसारखं धनधान्यांनी भरू दे. बरोबर आहे ना? गोपालकृष्णाची मूर्ती देत आहे. का देते? कारण तुझ्या घराचं गोकुळ होऊ दे, आनंदी आनंद तुझ्या घरामध्ये राहू दे. आणि ही अन्नपूर्णा देताना ती तिला कानमंत्र देते. ती काय म्हणते? आज लक्ष्मीचं पाऊल पडेल सासरच्या घरात. आई सांगते तिला, आज लक्ष्मीचं पाऊल पडेल सासरच्या घरात, काग भरले डोळे साऱ्या अशाच जातात. ती म्हणते तुझे डोळे भरलेले अगं, पण सगळ्या जाताना अशाच जातात ग. या आईला सुद्धा आईचा तो दिवस आठवतो. आणि पुढे जाऊन ती म्हणते, घराचं घरपण सखे तुझ्याच हातात. हा कानमंत्र द्यायला आई विसरत नाही. ती सांगते, घराचं घरपण सखे तुझ्याच हातात, लौकिक दोहो घरचा जप सतात मनात. दोन्ही घराचं लौकिक तुला सांभाळायचं आहे. आणि अन्नपूर्णा होऊन पुढे ती सांगते, अन्नपूर्णा तू सखे बन ग, सत्पात्री करदान. अन्नपूर्णा तू बने सखे बन ग, सत्पात्री करदान. गृहलक्ष्मी तू संसाराची, तुलाच अग्रमान. ही आई तिला सांगते की हे तू त्या घराची गृहलक्ष्मी तू आहे, हे तुला सांभाळायचंय. म्हणजे हे सगळं आई तिला सासरी जाताना सांगते. म्हणजे बघा किती मोठा अर्थ याला आहे. आणि आपण म्हणतो की शेतकऱ्याला, आपण जे म्हणतो की शेतकरी धनधान्य पिकवतो, तो जगाचा पोशिंदा आहे. बरोबर आहे ना? तो पोशिंदा आहेच. पण त्या काढलेल्या धान्याचा, कांड्याचा कोंड्याचा मांडा करून घालणं हे काम स्त्रीचं असते. ते स्त्री करते. म्हणजे ईश्वराने ही जी लक्ष्मी देवता आहे ना, या लक्ष्मी देवतेचा अंश हा स्त्रीमध्ये दिलेला आहे. म्हणजे साम्य नक्की आहे. दुसरं रूप आहे विद्यादायिनी सरस्वतीचा. सरस्वती